नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर। केंद्र सरकारमध्ये तुम्हाला देखील आता परमनंट सरकारी नोकरीची संधी मिळू शकते। स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून फेज 14 याची भरती प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे। खूप चांगल्या जागा आहेत, म्हणजे आतापर्यंतच्या सर्वात चांगल्या जागा या डिपार्टमेंटमध्ये आलेल्या आहेत। याच्याविषयीची मी संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो। आणि या एसएससीची म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्या ज्या काही एक्झाम होतात, केंद्र सरकारच्या ज्या काही परीक्षा होतात, त्या सर्वांसाठी मित्रांनो आपण आता मराठीमध्ये जे आहे पूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटची एकदम फ्रेश न्यू बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये एसएससी ला अपेक्षित असलेले सगळे विषय तुम्हाला इथे जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे। मग आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा। सगळ्यात आधी तुमच्या मनात प्रश्न असेल की सर हे एसएससी फेज 14 काय आहे? तर फेज 14 म्हणजे काय? ही त्यांची 14वी जाहिरात आहे, म्हणून 14 नाव आलेलं आहे। फेज 14 सिलेक्शन फेज 14 हे काय असतं मित्रांनो, लक्षात घ्या। एसएससीच्या बऱ्याच एक्झाम होतात, सीजीएल होतात, सीएचएसएल होतात। मग काय होतं, अशा काही पद राहून जातात की जे याच्यात कुठेच ऍड होत नाही, तर ते सगळे एकत्र करून एक वेगळी परीक्षा जी आहे तर ती घेतली जाते। याचा फायदा असा असतो की तिथं फक्त एकच परीक्षा द्यायची, इथं एक परीक्षा दिल्यावर डायरेक्टली तुमची निवड जी आहे तर ती होऊ शकते। सोबत याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा होतात मित्रांनो। हे जरी जाहिरात एक आहे, परीक्षा 3 होतात। एक होते 10वीची, एक होते 12वीची आणि एक होते पदवीची। म्हणजे काही पद 10वी लेवलचे आहेत, काही 12वी लेवलचे आहेत, काही पदवी लेवलचे आहेत। आणि याच्यामध्ये वन टाइम रजिस्ट्रेशन, लाईव्ह फोटो आणि आधार ऑथेंटिकेशन हे तर करण्यात आलेले, ते ठीक आहे, डॉक्युमेंटचं ते नंतर सांगतोच मी तुम्हाला। परंतु सध्यासाठी काय करण्यात आलेले तर हे अशा पद्धतीने असतं। मी तुम्हाला काय सांगितलं, ही 6 वर्षातील दुसरी मोठी सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्या। याच्या आधी 2023 मध्ये आलं होतं, 2024-25 या 2 वर्षात काही एवढ्या वॅकन्सी नव्हत्या। परंतु यावेळी आता ही वॅकन्सी किती आलेली मित्रांनो, 3000 पद आलेली, जवळपास 3000 प्लस पद जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात। याच्या आधी 3000 पद ही 2021 मध्ये म्हणजे 3261, बघा 19 मध्ये नाही, 20 मध्ये नाही, 23 मध्ये थोड्या जास्त जागा आलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। ओके, याच्यामध्ये जर कॅटेगरी वाईज पाहिलं तर ओपन साठी 1534 जागा आहेत, म्हणजे 51% ओपन साठी रिझर्वेशन पाहायला मिळतं। ओबीसी साठी 667 जागा आहेत, 346। एससी साठी आहे, ईडब्ल्यू साठी 271, एसटी साठी 185। तर अशा पद्धतीने सर्व कॅटेगरी वाईज कॅल्क्युलेशन्स आपल्याला पाहायला मिळतात। इम्पॉर्टंट डेट जर आपण याच्यात पाहिला तर 13 एप्रिल पासून ऑनलाईन प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे, लक्षात घ्या। ऑनलाईन प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे। याच्यामध्ये 4 मे पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे, 4 मे पर्यंत अर्ज करायचा आहे। 5 मे पर्यंत फॉर्मची फी भरण्याची अंतिम मुदत आहे। सोबतच फॉर्म भरल्यानंतर करेक्शनची विंडो तुम्हाला ओपन करण्यात येते, ही 11 ते 13 मे 2026 पर्यंत असणार आहे। आणि यांनी परीक्षेची तारीख पण दिलेली आहे की जून 2026 मध्ये याची ऑनलाईन टेस्ट जी आहे तर ती होणार आहे। एकच परीक्षा, त्याच्यामुळे डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। लक्षात ठेवा, वयोमर्यादा याच्यासाठी त्यांनी तारीख दिलेली, एज लिमिट दिलेले 1 जानेवारी 2026 ला। खूप साऱ्या पदांना 18 ते 25 आहे, काही पदांना 18 ते 27 आहे आणि काही पदांना 18 ते 30 आहे। वेगवेगळे वयोगटाची वेगवेगळी अट इथं पाहायला मिळते। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेसाठी 4 मे 2026 ची अट आहे, म्हणजे 4 मे 2026 रोजी तुमची 10वी असेल, तुमची 12वी असेल, तुमची पदवी असेल, या सगळ्या काही गोष्टी तुमच्या 4 मे 2026 पर्यंत पूर्ण असणं आवश्यक आहे, तरच तुमचं अर्ज करता येणार आहे। सोबत ज्या काही वयाच्या अट असतील, एससी एसटी ला 5 वर्ष एक्स्ट्रा मिळतील, ओबीसी ला 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतील, इथं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर परीक्षा शुल्क हे फक्त 100 रुपये आहे, लक्षात घ्या। परंतु महिलांना, सर्व काही महिला, जनरल कॅटेगरी पासून कॅटेगरी सगळ्यांना, त्याच्यानंतर एससी आणि एसटीचे उमेदवार, दिव्यांग उमेदवार, एक सर्व्हिसमॅन यांना कुठलेही परीक्षा शुल्क लागणार नाही। लक्षात ठेवा की जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल पहिल्यांदा तर 200 रुपये लागतील, आणि दुसऱ्यांदा आणि नंतर शेवटची दुरुस्ती करायची असेल तर 500 रुपये लागतील। त्याच्यामुळे फॉर्म भरताना शक्यतो चुका करूच नका। त्याच्यानंतर ही परीक्षा महाराष्ट्रात पण होणार आहे, महाराष्ट्रात वेगवेगळ्या सेंटर्सला होणार आहे, जसं की नागपूरला, अमरावतीला, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव। तर या ठिकाणी याची ऑनलाईन टेस्ट जी आहे तर ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे मित्रांनो। बघा, आपण हे जे चॅनल आहे ना, खास करून केंद्र सरकारच्या नोकरीसाठीच बनवलेले। मग त्याच्यामध्ये एसएससी असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असतील, त्याच्यानंतर रेल्वेच्या जाहिराती असतील किंवा केंद्र सरकारच्या कुठली जाहिरात असेल तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर प्रामुख्याने पाहायला मिळते मित्रांनो। म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की केंद्र सरकारची सर्व माहिती, तेही मराठीत एकदम सरळ सोप्या साध्या भाषेत ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळते। म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा। आणि व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तर लाईक करायला विसरू जाऊ नका। याची जी एकच परीक्षा होणार मित्रांनो, लक्षात ठेवा, आणि याचं संपूर्ण सिलेक्शन एकच परीक्षेच्या आधारे होणार आहे। याच्यामध्ये 100 प्रश्न 100 गुण असतील, त्याच्यामध्ये 60 मिनिटच तुम्हाला वेळ दिला जाणार आहे। त्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 गुण,
ऍप्टिट्यूडचे 25 प्रश्न 50 गुण, जीकेचे 25 प्रश्न 50 गुण आणि इंग्लिशचे 25 प्रश्न 50 गुण. 0.5 ची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आपल्याला जे आहे तर ती इथं पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, ही परीक्षा फक्त हिंदी किंवा इंग्रजी या दोनच भाषेत होणार आहे. ही परीक्षा मराठीत नाही. एसएससीच्या बऱ्याच परीक्षा मराठीत होतात, परंतु ही परीक्षा अजूनही मराठीत घेतली जात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये त्यांनी यावेळी हे केलेलं आहे की 60 मिनिटं दिलेले आहेत, पण ते 15-15च्या टाइमरने दिलेले आहेत आणि यावेळी ही प्रोसेस लय खतरनाक करून टाकली त्यांनी. 15 मिनिटाचा टायमिंग म्हणजे काय की जीकेला फक्त 15 मिनिटं मिळतील. ठीक आहे, जीके सॉल्व्ह होऊन जाईल 15 मिनिटात 25 प्रश्न. त्याच्यानंतर इंग्लिश 15 मिनिटात 25 प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. परंतु जो ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगचा भाग आहे याला 15 मिनिटं आणि याला 15 मिनिटं अशा पद्धतीने ते मिळणार आहे मित्रांनो. चारही सेक्शनला असणार आहे. ऍप्टिट्यूड 15 मिनिटात 25 प्रश्न सॉल्व्ह करणे लय मुश्किल मित्रांनो. रिझनिंग 15 मिनिटात 25 प्रश्न, म्हणजे याच्यामुळे कट ऑफ वर जो आहे तर तो खूप मोठा बदल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. एकदम मायक्रो कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर समजा पदवी असाल तर उमेदवार काय करतो, 12वीचा पण फॉर्म भरतो, 10वीचे पण पदांसाठी फॉर्म भरतो. परंतु यासाठी वेगवेगळ्या 3 परीक्षा होतील. 10वीची वेगळी परीक्षा होईल, 12वीची वेगळी होईल आणि पदवीची वेगळी होणार आहे. अशा या 3 परीक्षा वेगवेगळ्या ज्या आहेत तर त्या घेतल्या जाणार आहेत मित्रांनो. निवड प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात तुमची संगणक चाचणी होणार आहे. काही पदांना स्किल टेस्ट सांगितलेली, स्किल टेस्ट, तर त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. ज्या पदांना स्किल टेस्ट नाही त्यांना शॉर्ट लिस्टिंगच्या आधारे डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यांचं मेडिकल वगैरे हे सगळं तपासून त्यांना डायरेक्टली सिलेक्शन जे आहे तर दिले जाणार आहे. आता याच्यात खूप साऱ्या पदांची यादी आहे. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करून देतो की 10वी साठी लागणारी पदं, 10वीच्या बेसवर कोणती पदं भरू शकतात, 12वीच्या बेसवर कोणती पदं भरू शकतात, पदवीच्या बेसिसवर कोणती पदं आहेत आणि काही पदं आहे ना तांत्रिक आहेत मित्रांनो. त्या सर्वांविषयी माहिती देणारा व्हिडिओ आगामी काळात तुम्हाला मी या चॅनलवर उपलब्ध करून देतो. तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की येस टाईप करून पाठवा की मी त्याची संपूर्ण डिटेल माहिती देणारे व्हिडिओ जे आहेत तर ते 1 बाय 1 करून तुमच्यासाठी घेऊन येतो. तसेच एसएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्रात एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, चांगला कोर्स मिळावा, याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने एसएससीची ऑल इन वन बॅच जी सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, जीडी, फेज अशा सगळ्या परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.